जय भीम सर्वांना। आज मी चिकन करी बनवणार होती आणि हे मी आयुष्यात पहिल्यांदा बनवते। याआधी माझी मम्मी बनवायची, नाही तर माझ्या सासूबाई। पण आज मी खूप हिम्मत करून शेवटी चिकन करी बनवण्याचा बेत फायनली केलेला आहे। त्यासाठी एकदा मैत्रिणीला रेसिपी विचारली आहे, एकदा सासूबाईंना रेसिपी विचारली आहे आणि त्या प्रकारे सर्व मसाले तयार करून घेतले। आम्ही लिशियस या कंपनीमधून चिकन ऑर्डर केले। चिकन करीचे पीसेस आले मोठे मोठे, पण माझी तरीही हिम्मत झालेली नाही आहे की मी ते क्लीन करावं। त्यामुळे माझ्या मिस्टरांनी मला हेल्प केली आहे। त्यांनी छान काढलं, मस्त मिठाच्या पाण्यामध्ये वॉश केलं, सर्व क्लीन केलं। तसं तर अर्ध्याहून अधिक क्लीन करून, पण त्यांनी अजून व्यवस्थित प्रकारे ते साफ करून मला दिले आणि त्यानंतर मी फोडणी घातली। चिकन बनवल्यानंतर आम्हाला ते ज्युसी टेंडर असं छान त्याची चव येत होती। ते अजिबातही फ्रोझन नव्हतं, त्याच्यामुळे फ्रेश चिकन लिशियसमधून मिळतं। मुलीसाठी सूप बनवायचं म्हणून मी आधी एक कांदा कट केला, त्याच्यामध्ये चिकन टाकलं आणि त्यानंतर बनवलेला हिरवा मसाला टाकून, हळद आणि मीठ टाकून कुकरला 2 शिट्ट्या काढल्या। सूप जे तयार झालं ते मी मुलीसाठी काढून ठेवलं। त्यानंतर आपण जशी तिखट भाजी करतो तशी तिखट भाजी बनवली। आम्ही छानपैकी भातासोबत खाल्लं। आम्हाला ॲक्च्युली भाकरी हवी होती, तर दुकानात जाईपर्यंत इतका उशीर झाला होता की दुकानच बंद झालेलं। त्यामुळे भातासोबतच हा बेत कंप्लीट केलेला आहे। तिखट भाजी बनवायच्या आधीच मी नेहमीप्रमाणे 2 बोटं जाळून घेतली आणि त्याच्यामुळे पूर्ण फोडणीसाठी मला मिस्टरांची मदत घ्यावी लागली। मग काय, पूर्ण भाजी त्यांनीच बनवल्यासारखं झालं आहे। म्हणजे मी फक्त मसाला रेडी करून दिला आणि त्यांनी पूर्ण भाजी बनवली। करायला जावं एक आणि होतं एक। दोन्ही बोटं भाजून घेतली आहेत मी मस्तपैकी। कसं आहे बाबू, असं चांगलं? त्याच्यासाठी वेगळं बनवलं आणि तिला आवडलं नाही, पण असो। त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि छान हे ब्लूबेरीचे ज्यूस आम्ही बनवलं। त्यानंतर संध्याकाळी आम्ही ॲक्च्युली पावसाळी चप्पल घ्यायला बाहेर पडलेलो आणि ती शोधत शोधत आम्ही झुडिओला पोचलो। मग झुडिओला पोचल्यावर काय, कपडे बघितल्याशिवाय आपलं काही मन भरत नाही आणि नेहमीप्रमाणे मी परत एकदा कपड्यांची एक जोड विकत घेऊन आलेली आहे। एक सरप्राईज आहे पुढे, मग त्याच्यासाठी मला चप्पल हवी होती, तर ही बऱ्यापैकी पावसाळ्यात पण वापरू शकतो अशी चप्पल मी घेतली आणि झुडिओची खरेदी करून आम्ही घरी परतलो। व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।